दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। पालिकेच्या बांधकाम विभागाला तसंच नगररचना कार्यालयाला प्रत्यक्ष कृतीपेक्षा कागद रंगवण्याचा छंदच अथवा एक प्रकारचं व्यसन लागल्याचं जाणवतंय। विजापूर रोडवरील रविराज अपार्टमेंट मधील अनेक फ्लॅट धारकांनी परस्परच बाल्कनी वाढवून बांधकाम परवानगीची ऐशी तैशी केली आहे। मूळ नकाशात बाल्कनीचा समावेश नसताना सुद्धा बाल्कनी बांधण्याचा प्रतापच केलाय। या बाल्कनी संदर्भात रविराज सोसायटीच्या चेअरमन सचिवांनी कोणतीच दखल घेतली नाही, हे विशेषच म्हणावं लागेल। फ्लॅट धारक JS रुद्रस्वामी यांनी पालिकेच्या जनता दरबारात आवाज उठवला, मात्र नगररचना विभागानं रविराज अपार्टमेंटच्या फ्लॅट धारकांना नोटीस पाठवण्यातच धन्यता मानली। आठवडाभराची मुदत देण्यात आली होती, आता 3 महिने उलटून गेलेत। नगररचना कार्यालयाला संबंधित फ्लॅट धारकांनी अथवा सोसायटीनं उत्तर दिलं नाही आणि त्या कार्यालयात कोणतीच कृती केली नाही। ही बेफिकिरी निश्चितच आर्थिक साटलोट असल्याची जणू साक्षच देत असावी। आता पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आणखी एक धक्कादायक प्रकार मणियार हॉस्पिटलच्या बाबतीत घडला आहे। उत्तर सदर बाजार इथं असलेल्या या हॉस्पिटलनं पार्किंगच्या जागेवर मेडिकल दुकान काढलं आहे। वास्तविक मूळ नकाशामध्ये तळमजला हा पार्किंगसाठी दाखवण्यात आलेला असला तरी नियमाटी पायदळी तुडून मेडिकल दुकान थाटलं गेलं आहे। 26 नोव्हेंबर 2024 रोजी पालिकेच्या बांधकाम परवानगी विभागानं डॉक्टर मणियार यांना नोटीस बजावली, मात्र आजतागायत म्हणजेच जुलै 2025 पर्यंत मेडिकल दुकानाला हात लावण्याचं धाडस बांधकाम विभागानं दाखवलं नाही। एकंदरीत बांधकाम विभाग नगररचना विभागात कुठेतरी पाणी मुरतंय आणि काही महाभाग अधिकारी आपले हात ओलं करीत असल्याचा संशय येणं एकंदर स्वाभाविकच आहे। याआधी अनेक प्रकरणं घडली आहेत, सध्याही घडत आहेत आणि पुढेही घडतील, मात्र थांबवणार कोण आणि कधी याची उत्तरं मिळणं महाकठीणच। बघू यात पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आता कोणती कारवाई कधी करतील ते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।